मित्रांनो नमस्कार. स्पर्धा परीक्षेतील व्होकॅब्युलरीचा संबंध किती महत्त्वाचा आहे किंवा व्होकॅब किती महत्त्वाचे आहे हे मी सांगायची गरज नाही, तुम्ही त्यासाठी परिचित आहात. व्होकॅबच्या बाबतीत विचार करत असताना कोणकोणत्या घटकांचा विचार करावा लागतो हे मी सतत बोलत आलेलो आहे. पण इतकं असून सुद्धा आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होत नाही. याचं कारण मित्रांनो की त्या संदर्भातलं आपल्याकडं कोणतंही सिस्टमॅटिक प्लॅनिंग नसतं. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि आजपासून मित्रांनो अशाच पद्धतीच्या प्लॅनिंगची आपण सुरुवात करणार आहोत. दररोज जर तुम्ही मित्रांनो 10 मिनिट जर देत असाल तर मित्रांनो बऱ्याच नवीन गोष्टी आपण शिकायला चालू करू शकतो. MPSC खाली विचारलेली व्होकॅब असेल, IBPS, बँकिंग, TCS, SSC, CGL किंवा MTS या सगळ्या परीक्षांना मित्रांनो विचारली गेलेली व्होकॅबची चर्चा आपण करत जाणार आहोत. पण वेळ आहे 10 मिनिटाचा. या 10 मिनिटांमध्ये आपण काही इडम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट, सिनोनिम्स, अँटोनिम्स या सर्व गोष्टी बघत जाणार आहोत. म्हणजे आपण जे शब्द बघणार आहोत ते 8 ते 10 शब्द किंवा 5 ते 6 शब्द दररोज बघत जाणार आहोत. किती शब्द बघितले याही पेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की त्या शब्दांवर आपण काही चर्चा केली का. परीक्षेला कशा पद्धतीची ऍडव्हान्स व्होकॅब विचारली जाते. मुद्दाम हा शब्द मित्रांनो या ठिकाणी वापरलेला आहे की ऍडव्हान्स व्होकॅब कशा पद्धतीने विचारली जाऊ शकते, कोणकोणते नवीन शब्द कसे सीजन खाली विचारले जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या परीक्षांना कसे विचारले जाऊ शकतात ते आपण दररोज चर्चेला मित्रांनो घेणार आहोत. आणि ही चर्चा आपली दररोज 10 मिनिटं चालणार आहे. हे सगळे शब्द तुम्ही लिहून काढायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत. ते शब्द मी या ठिकाणी दाखवणार आहे. कोणत्या परीक्षेला ते कसं विचारले गेले या संदर्भात सुद्धा मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत आणि त्या सर्व गोष्टी बघत जाणार आहोत. मग ते इडम्स, फ्रेजेस असो, वन वर्ड सबस्टिट्यूट असो, सिनोनिम्स, अँटोनिम्स असो, कोणत्याही ज्या गोष्टी सर्व परीक्षेला विचारल्या जातात त्या सगळ्या गोष्टींची चर्चा मित्रांनो आपण या व्होकॅबच्या सेशनमध्ये दररोज 10 मिनिटाखाली करत जाणार आहोत. ओके, हे सगळे शब्द आणि हे इडम्स, फ्रेजेस हे सर्व मित्रांनो महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे नोट डाऊन करा. यासाठी एक स्वतंत्र वही घाला जेणेकरून हे परीक्षेला जाण्यापूर्वी आधी 2-3 महिने जर हे असं सतत बघत गेलात 100% मित्रांनो तुमच्या इंग्रजीच्या मार्क्स मध्ये वाढ होताना तुम्हाला दिसणार आहे. आज आपण चर्चेला काय घेणार आहोत ते पहिल्यांदा दाखवतो. बघा की या ठिकाणी मी काय केले, बघा की या ठिकाणी हे जे शब्द आहेत किंवा हे जे इडम्स आहेत या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. यातले किती शब्द तुम्हाला माहिती आहेत बघा, किती इडम्स तुम्हाला माहिती आहेत बघा. तुमच्या लक्षात येत आहे का? बघा इथं म्हटलेलं आहे टू पुट हिज फूट डाऊन. काय माहिती आहे का? या ठिकाणी दुसरा शब्द दिलेला आहे तो वन वर्ड खाली विचारलेला आहे कॉन्शियन्शियस. ओके, शब्द काय बघा इथं म्हटलंय पेंट द टाउन रेड. याचा अर्थ काय माहिती आहे का? व्हिजिलंट हा शब्द आहे मित्रांनो. ऍक्च्युअरी हा शब्द आहे, काय माहिती आहे का? बघा किंवा हे बघा ओके इन्शुरंट म्हटलेला आहे. इन्शुरन्स म्हटलेलं नाही. इन्शुरंट म्हणजे काय हेही आपल्याला, म्हणजे आपण चर्चा करत असताना मित्रांनो भराभर शब्द बघणार नाही, दररोज 50 शब्द बघणार नाही आहोत. दररोज बघणार आहोत 7 ते 8 शब्द, जेणेकरून त्या शब्दाची आपण चर्चा करत जाणार आहोत आणि ते शब्द आपण दररोज बघत जाणार आहोत जेणेकरून ते आपल्या मेमरीमध्ये परमनंट कायमचे राहतील. अशा पद्धतीने मित्रांनो आपण दररोज 10 मिनिट चर्चा करत जाणार आहोत. आता हे सगळं कोणत्या परीक्षेला विचारलं गेले ते दाखवतो. बघा की प्रश्न कशा पद्धतीने कोणकोणत्या परीक्षांना, बघा SSC CGL 2023 करता मित्रांनो ही इडम विचारले. मगाशी जी बोललो होती ती हरॅस्ड बाय रिपीटेड ऍक्ट्स ऑफ इनजस्टिस ही डिसाइडेड टू पुट हिज फूट डाऊन. आणि मग त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. रिझाइन इज देअर, टू टेक ऑफ, विथड्रॉ और टू ऍक्सेप्ट द प्रपोजल अनकंडिशनली. मित्रांनो तुमचा पर्याय काय असू शकतो? तुम्ही याचं उत्तर मला काय द्याल? या प्रश्नाच्या उत्तराकरता तुमच्याकडे आहे 30 सेकंद. बघूया या प्रश्नाचं तुम्ही उत्तर काय देता. हरॅस्ड बाय रिपीटेड ऍक्ट्स ऑफ इनजस्टिस ही डिसाइडेड टू पुट हिज फूट डाऊन. रिझाइन इज देअर, टू टेक ऑफ और टू विथड्रॉ और टू ऍक्सेप्ट द प्रपोजल अनकंडिशनली. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. बघूया उत्तर तुमचं काय येतं. यस मित्रांनो, बऱ्याच लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न सुद्धा केला असेल आणि काही लोकांनी उत्तर दिले असेल.
विथड्रॉ दिला असेल, चुकलेला आहे. रिझाईन दिला असेल, चुकलेला आहे. टू टेक ऑफ दिला असेल मित्रांनो, उत्तर चुकलेलं आहे. उत्तर आहे ड्यू टू ऍक्सेप्ट द प्रपोजल अनकंडिशनली. म्हणजे आपल्याला ही इडम माहीतच नाही आहे. हरॅस्ड बाय रिपीटेड ऍक्ट्स ऑफ इनजस्टिस. ओके, त्याच्यावर जो काय अन्याय केलेला होता त्या अन्यायामुळं तो हरॅस झालेला होता आणि त्यामुळं ही डिसाइडेड टू पुट हिज फूट डाऊन. म्हणजे जे काय प्रपोजल आहे ते प्रपोजल त्यानं अनकंडिशनली ऍक्सेप्ट करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे या इडमचा अर्थ तुम्हाला आता कळेल. पुट वन्स फूट डाऊन याचा अर्थ एखादं प्रपोजल जे आहे, एखादी जी गोष्ट आहे ती अनकंडिशनली स्वीकारणे असा त्याचा अर्थ होता. आता हे आपल्याला माहितच नव्हतं. म्हणून अशा इडम्स फ्रेजेस आपण बघणार आहोत की ज्या इडम्स फ्रेजेस आपण कधीही ऐकलेल्या नव्हत्या आणि त्याची आपण चर्चा करत जाणार आहोत. म्हणून मी म्हटलेलं आहे की आपला हा जी 10 मिनिटाची जी चर्चा आहे ते ऍडव्हान्स वर्ड्स कडे जाणार आहोत. आपण ऍडव्हान्स इडम्स फ्रेजेस बघणार आहोत, सिनोनिम्स अँटोनिम्स बघणार आहोत. या सर्व गोष्टी मित्रांनो बघायला तुम्हाला मिळतील. ओके, उत्तर तुम्हाला कळालं असावं आणि याची प्रॅक्टिस सुद्धा आपण घेणार आहोत. डी हा ऑप्शन लिहून घ्या अशा पद्धतीने. यस, आता पुढची एक अशाच पद्धतीची इडम किंवा फ्रेज आपण बघू शकतो. ओके, ऍट क्रिसमस इवन द एल्डरली फादर्स पेंट द टाउन रेड. ओके, 30 सेकंदाचा वेळ मित्रांनो. काय उत्तर द्याल? तुमच्याकडे 4 पर्याय आहेत. इंडल्ज इन रायटिंग, spill red wire, paint the house red, or have a lively time. At Christmas, even the elderly fathers paint the town red. What is meaning of paint the town red? You have to give the correct option for the question on the screen. आपके पास 30 seconds है. Come on. मित्रांनो बघा, ही इडम किंवा फ्रेज आपण कधी ऐकली होती का? ओके, टू पेंट द टाउन रेड याचा अर्थ काय? पेंट द टाउन रेड म्हणजे जे टाउन आहे, जे शहर आहे सगळीकडे रेड आहे आणि इथं शब्द वापरलेला आहे ऍट क्रिसमस. म्हणजे क्रिसमस असताना माणसं आनंदी असतील ना. इंडल्ज इन रॉयटिंग, रॉयटिंग म्हणजे दंगा नाही, ते तर होणार नाही. स्पिल रेड वायर, दिस इज नो मिनिंग. ओके, पेंट द हाऊस रेड, ओके, हे तर हाऊस रेड पेंट करणं असं होणार नाही. हॅव अ लाईव्हली टाइम याचा अर्थ, लाईव्हली टाइम याचा अर्थ मित्रांनो आनंदी वेळ, आनंदाचा काळ. अशाही पद्धतीने याचा म्हणजे ज्या अर्थी ख्रिसमस आहे त्या अर्थी हॅव अ लाईव्हली टाइम. लाईव्हली टाइम म्हणजे उत्साहवर्धक टाइम ज्याला म्हणता येईल. ओके, चेतनेनं भरलेले जर काळ असतो त्याला म्हटलं जाईल मित्रांनो लाईव्हली टाइम. हॅव अ लाईव्हली टाइम इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे ही इडम तुमच्यासाठी नवीन आहे, नोट डाऊन करू शकता. पेंट द टाउन रेड, पेंट द टाउन रेड म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या इडम. आणि ह्या दररोज म्हणजे दररोज मी तुम्हाला 50 नाही सांगणार, 2-3 इडम्स फ्रेजेस, सिनोनिम्स अँटोनिम्स, फिल इन द ब्लँकचे प्रश्न. मित्रांनो ही होणारी सुधारणा ही टप्प्याटप्प्यानं तुम्हाला दिसत जाते आणि मग ज्या वेळेला तुम्ही परीक्षेला जाता इतकं सगळं ऐकून सुंदर ज्या वेळेला जाता 100% त्याचा उपयोग कुठं ना कुठेतरी होतो. मित्रांनो ही विचारली SSC ला 2021 करताची इडम. म्हणजे अशा पद्धतीच्या इडम जर आपण ऐकत गेलो, म्हणी जर आपण ऐकत गेलो. आता इथं बघा त्यांनी विचारलेला आहे वन वर्ड सबस्टिट्यूट खाली विचारलेला, गवर्न्ड बाय अ सेन्स ऑफ ड्युटी. गवर्न्ड बाय अ सेन्स ऑफ ड्युटी याला मित्रांनो वन वर्ड सबस्टिट्यूट द्यायचा आहे. कॉन्शियस इज देअर, सेन्सिबल इज देअर, इंटेलिजंट इज देअर, और कॉन्शियस इज देअर. सी द वर्ड कॉन्शियस. ओके, कॉन्शियस, सेन्सिबल अँड इंटेलिजंट. काय मित्रांनो वन वर्ड याला द्या? गवर्न्ड बाय सेन्स ऑफ ड्युटी. यस, आपका समय शुरू हो चुका है. यस, आपल्या ड्युटी विषयी जो सतर्क आहे,
आपल्या ड्युटीविषयी, आपल्या कर्तव्याविषयी जो सतर्क आहे, ज्याला आपल्या कर्तव्याची जाणीव आहे, त्याला काय म्हणावं अशा पद्धतीचा प्रश्न आहे. गव्हर्न्ड बाय अ सेन्स ऑफ ड्युटी, ज्याला आपल्या कर्तव्याची जाणीव आहे त्याला म्हणावं का मित्रांनो? कॉन्शियस? नो. कॉन्शियसचा अर्थ आहे मित्रांनो, याचा अर्थ होईल जागरूक असणं, किंवा त्याचा दुसराही अर्थ होतो तो म्हणजे लाजाळू, ते कॉन्शियस, राईट. सेन्सिबल हेही होणार नाही. इंटेलिजंट हुशार होणार नाही. यस संवेदनक्षम हे होणार नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो कॉन्शियस. याचा अर्थ होतो मित्रांनो सदविवेक बुद्धीला जागणारा. सदविवेक बुद्धीला जागणारा जो प्रामाणिक असतो त्याला शब्द वापरलेला आहे कॉन्शियस. शब्दाचे उच्चार बघा. तर अशा पद्धतीनं मित्रांनो प्रत्येक शब्दाला, आणि हे विचारलंय, आता अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपण कधी सामोरं गेलेलो आहोत का? म्हणजे आपल्याला शब्द कुठले माहिती असतात? साधारण आपली तयारी कुठली असते? मॅट्रिसाइड आईची हत्या करणारा मॅट्रिसाइड, फॅट्रिसाइड वडिलांची हत्या करणारा, फ्रॅट्रिसाइड भावाची हत्या करणारा, जिनोसाइड, हे असली वोकॅब आपण घेऊन जातो. ही करू नये असं माझं म्हणणं नाही, बट यू आर टू मूव्ह फॉरवर्ड अँड यू नीड टू लुक टू द ॲडव्हान्स वोकॅब. हे ॲडव्हान्स वोकॅब मित्रांनो आपल्याला येणं खूप येणं गरजेची गोष्ट आहे. गव्हर्न्ड बाय अ सेन्स ऑफ ड्युटी इज कॉल्ड ॲक्च्युअली अ कॉन्शियस. लक्षात ठेवा शब्द. आणि आपण दररोज 25 शब्द शिकणार नाही आहोत. आपण शिकणार किती आहोत? 5, 7, 8 शब्द आपण बघणार आहोत. पण हे मित्रांनो अत्यंत महत्वाचे शब्द की जे परीक्षेला विचारले जातात. आणि मलाही माहित आहे जे खरोखरच इंग्रजीचा अभ्यास करतात, ज्यांना त्याचा सिरियसनेस आहे, ती मुलं मात्र अशा व्होकॅबकडे लक्ष देणार आहेत. 100% आपलं 10चं लेक्चर जे लाईव्ह आहे ते चालूच राहणार आहे. पण या पद्धतीनं आपण व्होकॅब सुद्धा दररोज अशा पद्धतीचे सेशन्स तुम्हाला बघायला मिळतील. पुढे बघा. अशाच पद्धतीचा वन वर्डवरचा परत एकदा प्रश्न. वन हू स्पेशलाइजेस इन मॅथमॅटिक्स ऑफ इन्शुरन्स. बघा, इन्शुरन्स कंपनीमध्ये जो माणूस संख्याशास्त्रज्ञ असतो, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी जो स्पेशालिस्ट असतो, म्हणजे कंपनीमध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये संख्याशास्त्रज्ञ जो असतो त्याला नेमकं काय म्हणावं? ओके, अ स्टॅटिस्टियन, an actuary, an agent or an insurant. काय मित्रांनो उत्तर द्या. यस मित्रांनो, काही लोकांना आता उत्तर वाटलं असावं एजंट, कारण आपल्याला इन्शुरन्स म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा एजंट दिसतो. नाही. बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं असेल स्टॅटिस्टियन. नाही. संख्यावेशा. इथं शब्द आहे मित्रांनो ॲन ॲक्च्युअरी. ॲक्च्युअरी म्हणतात त्याला जो संख्याशास्त्रज्ञ जो असतो, जो संख्यांचा अभ्यास करून एखादी पॉलिसी इन्शुरन्स कंपनीमध्ये ठरवण्यासाठी अशा माणसांची गरज असते, त्याला म्हटलं जातं मित्रांनो ॲक्च्युअरी. लक्षात ठेवा शब्द इन्शुरंट. ज्याचा विमा उतरवलेला आहे त्या माणसाला हा शब्द वापरला जातो इन्शुरंट. इन्शुरन्स इज समथिंग डिफरंट अँड इन्शुरंट इज समथिंग डिफरंट. ओके, इन्शुरंट हा असा माणूस असतो ज्याचा तुम्ही विमा उतरवलेला आहे. आय एम एन इन्शुरंट, म्हणजे माझा विमा उतरवलेला आहे असा माणूस इन्शुरंट म्हणतात त्याला. लक्षात ठेवा अशा पद्धतीचे शब्द. वन हू स्पेशलाइजेस इन मॅथमॅटिक्स ऑफ इन्शुरन्स दॅट इज कॉल्ड अन ॲक्च्युअरी. लक्षात ठेवा ही ॲडव्हान्स वोकॅब आहे. परीक्षेला हमखास विचारलं जातं हे 2017चा. म्हणजे अशा पद्धतीचा एखादा जरी प्रश्न तुमच्याकडून बरोबर आला गेला तर मित्रांनो जवळजवळ 10,000 विद्यार्थ्यांना पाठीमागं टाकून पुढे जाल. आणि अशा पद्धतीच्या व्होकॅबची तयारी करणारी मुलं दुर्मिळ असतात. आणि त्या दुर्मिळातले दुर्मिळ तुम्हाला व्हायचं असेल तर अशा पद्धतीची तयारी चालू ठेवा. मी तुमच्या सोबत आहे. दररोज 10 मिनिट आपण यासाठी दिले तर वेगवेगळे शब्द मी तुमच्या कानावर टाकत जाईल, ते तुम्ही लिहून घेणार आहात, त्याचं आपण ड्रिलिंग करणार आहोत. आणि मग यातून आपली सुधारणा प्रचंड प्रमाणात होताना मित्रांनो दिसेल. द इन्स्पेक्टर वॉज अ व्हिजिलंट यंग मॅन. आता व्हिजिलंट या शब्दाला त्याने विचारलेला आहे सिनोनिम. द इन्स्पेक्टर वॉज अ व्हिजिलंट यंग मॅन. व्हॉट इज व्हिजिलंट? ओके, त्याचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात? स्मार्ट, ॲम्बिशियस, वॉचफुल ऑर इंटेलिजंट. व्हिजिलंट या शब्दाला समानार्थी शब्द. कमाल.
मित्रांनो, कळतंय का? बघा, उत्तर काढणं खूप सोपं. वाक्यामध्ये शब्द वापरलेला आहे इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर हा स्मार्ट असेल, ॲम्बिशियस असेल, यस इंटेलिजंट असेल का वॉचफुल सतर्क असेल? मित्रांनो, इन्स्पेक्टर जो असतो तो सतर्क असतो. व्हिजिलंट या शब्दाचा अर्थ आहे सतर्क. वॉचफुल जागरूक अशा अर्थाने वापरला होता मित्रांनो. व्हिजिलंट इज इक्विव्हॅलंट टू वॉचफुल. यू मस्ट बी अवेअर. म्हणजे अशा पद्धतीच्या शब्दांकडे जात असताना वेगवेगळे शब्द वाक्यामध्ये कसे वापरले आहेत, त्याचा संदर्भ कसा आहे तो व्हिजिलंट याचा अर्थ आहे मित्रांनो जागरूक. आणि जागरूकला समानार्थी शब्द तुम्ही घेऊ शकता, तो म्हणजे वॉचफुल हा शब्द तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं बघितल्यानंतर आज आपण काय शिकलो, या 10-12 मिनिटांमध्ये आपण काय शिकलो त्याचे आपण रिव्हिजन घेऊ. बघू. बघा, या ठिकाणी त्या संदर्भात इथे एक चार्ट तयार केलेला आहे. आजच्या सेशन मध्ये आपण जे शब्द शिकलो ते या ठिकाणी दिसतील. ओके. टू पुट हिज फूट डाऊन. मगाशीच बोललो होतो टू पुट हिज फूट डाऊन याचा अर्थ ऍक्सेप्ट करणे. अनकंडिशनली एखादी गोष्ट ऍक्सेप्ट केली जाते त्यावेळेला पुट हिज फूट डाऊन. हे पुट वन्स फूट डाऊन. यस. कॉन्शियस मित्रांनो बोललो होतो बघा. कॉन्शियस या शब्दाचा अर्थ प्रामाणिक असणे, आपल्या कर्तव्याशी जागणे, त्याला म्हटलं जातं. ऍडजेक्टिव्ह आहे ते कॉन्शियस. राईट. पेंट द टाउन रेड म्हणजे असा काळ जो आनंदाचा काळ आहे त्याला तुम्ही म्हणू शकता पेंट द टाउन रेड. ओके. समजा तुमचा रिझल्ट आला तर रिझल्ट आल्यानंतर मित्रांनो तुम्ही जेव्हा ते आनंदी असता त्यावेळेला आय डिसाइडेड द टाउन टू बी पेंटेड रेड म्हणजे मी सगळं शहर लाल करून टाकेन याचा अर्थ मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही आनंदी आहात असा त्याचा अर्थ होतो. व्हिजिलंट हा शब्द बघा आत्ताच घेतला होता. व्हिजिलंट या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो वॉचफुल म्हणजे लक्षात घ्या इन्शुरन्स ज्याचा विमा उतरवला जातो तो माणूस. आणि ऍक्च्युअली मित्रांनो हा शब्द वापरला जातो संख्याशास्त्रज्ञ ज्याची गरज असते मित्रांनो इन्शुरन्स कंपनीमध्ये, कारण वेगवेगळ्या पद्धतीचे कॅल्क्युलेशन्स करून त्या स्कीम्स वगैरे सगळ्या ठरवल्या जातात, त्याला म्हटलं जातं. आणि ऍक्च्युअली माहिती पाहिजेत मित्रांनो हे शब्द. आणि अशाच पद्धतीची चर्चा तुम्हाला दररोज ऐकायला मिळणार आहे. दररोज तुम्ही 10 मिनिट द्या, अशा पद्धतीने आपण बघत जाणार आहोत. सगळे शब्द लिहून घ्या. आजच्यासाठी याच ठिकाणी थांबतोय, पण पुन्हा एकदा सांगतो आपलं 10चं लाईव्ह लेक्चर दररोज रात्री 10 वाजता जे असतं ते तसंच चालू राहणार आहे. ही तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे व्होकॅबच्या संदर्भातली. पुन्हा भेटू रात्री 10 वाजता माझ्या लाईव्ह सेशन्समध्ये. थँक्यू व्हेरी मच.